माझा मित्र सूरज जरा टेन्शनमध्येच होता. त्याने मला सांगितलं, की "पंकज, मी 40,00,000चं लोन घेतलंय होम लोन 9.5% 25 वर्षासाठी आणि माझा ई-एम-आय येतो आहे साधारणतः ₹34,950." त्यामुळे त्याने मला पुढचं गणित सांगितलं, की ह्या 40,00,000च्या लोनवर मी ₹34,950 चे 25 वर्षासाठीच्या इन्स्टॉलमेंटमध्ये अल्मोस्ट ₹1,04,00,000चं रिपेमेंट बँकेला करणार आहे. म्हणजे 40,00,000च्या लोनसाठी मी जवळपास ₹64,00,000चं व्याज बँकेला भरणार आहे. बापरे! बँक तर लिटरली लुटते यार आपल्याला. मी त्याला म्हटलं, "असं नसतं रे बाबा. बँक तुला काही लुटत नाहीये. तू एवढं जास्त व्याज भरतोय ह्याचं महत्वाचं कारण तुझं लॉंगर रिपेमेंट पिरियड. तुला ई-एम-आय कमी हवा होता म्हणून तू 25 वर्षाचा रिपेमेंट पिरियड घेतला. म्हणजे तू बँकेचे पैसे जास्त काळासाठी वापरणार म्हणून तुला व्याज जास्त द्यायला लागणार. हेच लोन जर तू 25 वर्षाच्या ऐवजी फक्त 10 वर्षासाठी घेतला असता, तुझा इंटरेस्ट खूप कमी झाला असता. हां, मात्र तुझा ई-एम-आय जो आहे हा ₹51,760 झाला असता. पण या 10 वर्षामध्ये तू इंटरेस्ट फक्त ₹22,11,000 एवढाच भरला असता आणि तुझं टोटल रिपेमेंट पण जे आहे, हे फक्त ₹62,11,000 एवढं झालं असतं. सो थोडक्यात काय, की जेवढा रिपेमेंट पिरियड जास्त, तेवढं व्याज जास्त आणि जेवढा रिपेमेंट पिरियड कमी, तेवढं व्याज कमी लागणार.